नमस्कार. पुण्यामध्ये सध्या एकूण 66 झिका पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेले आहेत. यामध्ये 66 पैकी 26 ह्या गरोदर महिला आढळून आलेल्या आहेत. आता त्या गरोदर हा महत्त्वाचा म्हणजे झिका हा कशामुळे होतो हे आपण समजून घेऊया. पॉझिटिव्ह एजंट म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया आणि तसंच झिका हा आहे. याचा पॉझिटिव्ह फॅक्टर हा एकच आहे, दिवसा चावणारा जो मच्छर आहे तो त्याचं नाव आहे एडिस इजिप्टी. हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो. जसं की आता हा पारेषण काळ चालू आहे. पावसाळ्यामध्ये जून जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत हा काळ असतो पारेषण काळ. यामध्ये शक्यतो ह्या डेंग्यू किंवा चिकनगुनिया किंवा झिकाच्या केसेस आढळून येतात. तर स्वच्छ पाण्यामध्ये हा होणारा डास, ह्यासाठी महानगरपालिका काय करते हे मी आपल्याला सांगतो की महानगरपालिका कीटक प्रतिबंधक विभागामार्फत आपण ISC बऱ्याच ठिकाणी करतो, शाळा कॉलेज किंवा या ठिकाणी सोसायटीमध्ये. तसंच घरोघरी जाऊन आपले कर्मचारी आयबेटिंग करतात. जे बॅरल असतात किंवा काही भंगारचं सामान पडलेलं असतं त्यात पाणी साठवून हे अळ्या तयार होतात एडिस इजिप्टीच्या. तर त्या ठिकाणी आपलं लार्विसाइड हे औषध टाकून ते आपण त्या ठिकाणी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करतो. हा झाला एक प्रकार. आता झिकाचा जर पॉझिटिव्ह पेशंट आढळून आला तर त्या ठिकाणी 14 दिवस जो 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण सर्वे करतो. त्या सर्वेमध्ये आपण तापही रुग्ण जर आढळून आले तर त्यांचं सॅम्पल आपण तपासतो, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, त्यासाठी झिका किंवा डेंग्यूसाठी. खास करून यामध्ये आपण ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो. कारण की अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर झिकाची लक्षणं आढळून आली तर त्यामध्ये ते बाळाचा जो डोक्याचा घेर असतो तो, त्याला मायक्रोकेफेली म्हणतो आपण, तो कमी आढळून येतो आपल्याला. तर यासाठी आपण जास्त फोकस त्याच्यामध्ये करत आहोत. म्हणजेच झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये गरोदर महिलांचं सर्व आपण सॅम्पल्स हे आपण टेस्टिंग करतो. त्यामध्ये आता ज्या 26 ज्या पेशंट आढळून आलेले आहेत त्यामध्ये 16 आठवड्याच्या पुढच्या जर म्हटलं तर 23 पेशंट आहेत. परंतु त्यांचा ॲनोमॅली स्कॅन आपण केलेला आहे तर तो ॲनोमॅली स्कॅन आपल्याला नॉर्मल आढळून आलेला आहे. त्यामुळे